एपिसोड 30 स्वस्तियश ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय ग्रहदोष शिक्षा की ते दोष म्हणजे सुधारण्याची संधी या विषयावरती आज आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळेला तुम्ही तुमच्या कुंडली एखाद्या जाणकार ज्योतिषाला दाखवता, त्यावेळेला ते बऱ्याच ग्रहदोषांचा उल्लेख करतात किंवा कुंडली दोषाचा उल्लेख करतात. मग त्यामध्ये शनिदोष, राहुदोष, मंगळदोष, केंद्राधिपती दोष, अंगार दोष असे असंख्य दोष ते बोलतात. पण मग हे ग्रहदोष म्हणजे नेमकं काय? तर सामान्य व्यक्तीचा समज असतो तो म्हणजे कुंडलीतील दोष आहे म्हणजे आयुष्य खराब. पण ज्योतिषाचं सत्य हे आहे की ग्रहदोष म्हणजे शिक्षा नाही, तर ग्रहदोष म्हणजे जुनी कर्माची आपली सवय. मग ग्रह आपल्याला त्रास देत नाहीत, ते आपल्याला बदलायला भाग पाडतात. मग मुळात प्रश्न निर्माण होतो की हा दोष का निर्माण होतो किंवा असे दोष का निर्माण होतात? तर ग्रहदोष येतात कारण 1. पूर्वजन्मातील अपूर्ण असं कर्म, 2. या जन्मातील चुकीचे निर्णय, 3. अहंकारातून घेतलेली दिशा. म्हणजे दोष हा आपल्याच कर्माचा आरसा. मग हे दोष सक्रिय कधी होतात हा पुढचा प्रश्न तुमच्या मनात उद्भवला असेल. खरं तर ग्रहदोष हे आयुष्यभर त्रास देत नाहीत. ते सक्रिय होतात ते संबंधित ग्रहाची दशा येते तेव्हा, त्या ग्रहाच्या गोचर काळामध्ये, मानसिक प्रतिकाराच्या वेळेला. अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनातील समस्या वाढतात, मन अस्वस्थ होतं आणि मग उपायाची गरज भासते. मग प्रमुख ग्रहदोषांचे अर्थ काय आणि त्याचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो? तर जर शनिदोष असेल तर जबाबदारीपासून पळ काढतो किंवा काढणे हा परिणाम आणि शिस्त न पाळणे. जर राहुदोष असेल तर जातकामध्ये अति आकांक्षा आणि शॉर्टकट वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. पटकन काहीतरी मिळावं अशी वृत्ती त्या जातकाची राहते. जर केतू दोष असेल तर त्या जातकामध्ये अलिप्ततेचा अतिरेक असतो. वास्तवापासून पळ काढण्याची मनोवृत्ती त्या जातकाची असते. जर मंगळ दोष असेल तर मात्र राग, उतावळेपणा हे दोष स्वभावामध्ये त्या जातकाच्या आपल्याला दिसतात. जर शुक्र दोष असेल तर संबंधातील आसक्ती आपल्याला पाहायला मिळते. जर बुध दोष असेल तर संभ्रम, चुकीचे निर्णय या सगळ्या गोष्टींच्या जातकाच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतात. मग विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की या दोषांचे उपाय म्हणजे नक्की काय? उपाय म्हणजे ग्रह शांत करणे नव्हे, तर जातकाने स्वतःची वृत्ती सुधारणे, स्वतःच्या स्वभावामध्ये, कर्म करण्यामध्ये, आचरणामध्ये सुधारणा करणे. उदाहरणार्थ, जर शनिदोष असेल तर जातकाने संयम ठेवावा आणि राहुदोष असेल तर सत्य मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा. मंगळ दोष असेल तर शिस्तबद्ध अशी कृती असायला हवी. बाह्य उपचार आणि अंतर्गत बदल मिळून परिणाम चांगला होतो. दोष असूनही मोठे लोक कसे यशस्वी होतात? कारण 1. ते दोष स्वीकारतात, 2. त्यातून ते शिकतात आणि 3. दोषालाच गुरु मानतात. दोष खरं तर शत्रू नसतो, तर तो जातकाला शिकवणारा एक शिक्षक असतो. मग ज्योतिषाने हे दोष कसे सांगावेत? तर पहिली गोष्ट, जातकाच्या मनामध्ये भीती निर्माण करू नये.
शापासारखे हे दोष आहेत असंही मांडू नये. तर मग काय सांगावं? दोषाचं कारण सांगावं, दोषापासून काय धडा घ्यावा ते सांगावं आणि दोषातून बाहेर येण्याचा मार्ग दाखवावा. खरं तर ज्योतिषी हा दोष दाखवणारा आरसा असतो. सारांश काय? तर ग्रहदोष म्हणजे शिक्षा नाही, शाप नाही, तर सुधारण्याची एक संधी आहे. जो दोष समजतो तो ग्रहांवर नाही तर स्वतःवर विजय मिळवतो आणि स्वतःचा जीवन विकास साधून घेतो. मित्रांनो, स्वस्तीय ज्योतिष्मांच्या माध्यमातून मी सुहास शास्त्री ज्योतिषशास्त्राविषयीच्या अनेक संकल्पना, कुंडली कशी पाहावी इथपासून ते आपल्या जीवनामध्ये काय बदल करावेत आणि कधी, कसे, कोणत्या वेळेला करावेत याविषयीची पूर्ण शास्त्रोक्त माहिती जी विज्ञानाला धरून आणि आपल्या पूर्वजांनी दिलेल्या या ज्योतिषशास्त्राला धरून नवे नवे या दोन्ही विचारधारांचं मिलन करून समजावून सांगण्याचा प्रयत्न अगदी साध्या, सरळ, सोप्या भाषेत करण्याचा मी प्रयत्न करतो. तुर्तास इतकंच. भेटू पुढील भागामध्ये. तोपर्यंत स्वस्ती ज्योतिषमंच, स्वस्ती यश ज्योतिषमंच, मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांची इथेच रजा घेतो. धन्यवाद.